प्रेक्षकांनो, आज ऐश्वर्याचा सॉलिड तमाशा झालाय हा. सगळ्यांसमोर फार मजा आली आहे. काय काय झालंय त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा तर 12 फेब्रुवारीचा तुम्ही हा भाग ऐकत आहात. तर सुरुवातीला बघा या ऋषिकेश आणि जानकीचा त्यांनी खेळ दाखवलाय. तर ऋषिकेश एक एक शब्द बोलतोय, पैंजण वगैरे शब्द त्याने सांगितले. जानकीला थोडा ओळखायला त्रास होतोय. आता सुरुवातीला जानकी बैल बैल म्हणते, पैंजण काही तिला नीट ऐकू येत नाही. सगळेजण हसत असतात. हे आपण काल पाहिलं होतं. तर ते सगळं त्यांनी 5-1 मिनिटं मागून दाखवलं. मग आता त्या जानकीच्या लक्षात येतं, पैंजण गेटवर ती ऋषिकेशचे एक एक ओठांचे हावभाव ओळखते आणि बरोबर सगळे दागिने आणते. आता ते दागिने आणता आणता धडपडते, पडते. बराच थरार त्यांनी रंगवलाय. आता पुढे बघा, बोरमाळ म्हणतोय तो. आता जानकीला ते कळत नाही, ती मोर मोर म्हणत असते. मग आता हा ऋषिकेश बरोबर सांगतो बोरमाळ. शब्दांची फोड करून ऋषिकेश जानकीला एक एक शब्द बरोबर सांगत असतो आणि जानकी त्याप्रमाणे सगळे शब्द असे नीट हेरून ते दागिने आणत असते. छान थरार दाखवलाय त्यांनी. ऋषिकेश आणि जानकीचं अंडरस्टँडिंग जबरदस्त आहे. त्यामुळे सगळेच टाळ्या वाजवतायत. मज्जा आली आहे बरं का. आता शेवटचे काही सेकंद उरले तेव्हा जानकीला काही कळत नसतं. तर ऋषिकेश सांगत असतो साऊंड साऊंड. मग जानकी म्हणते साऊंड सिस्टीम, पुढचं सांगा. टेबल टेबल असं ऋषिकेश तिला खुणवत असतो. मग आता जानकी साऊंड टेबल ऐकल्यावरती बरोबर सगळं आणते. आता ऐश्वर्या आणि सारंगला तकतक लागली आहे. आता सारंग म्हणत असतो, बघा ऐश्वर्या, वहिनी सगळे दागिने आणतीये. ऐश्वर्या म्हणते टेन्शन नका घेऊ, आताशी 3 दागिने आणले तिने. ऋषिकेश आता हातवारे करायला लागतो तेव्हा सारंग मुद्दाम ओरडत असतो, नाही हातवारे नाही करायचे. तर हा थरार मजा आली आहे प्रेक्षकांना बघायला. थोडक्यात सांगायचं तर अशा पद्धतीने ऋषिकेश आणि जानकीने 4 दागिने आणलेत आणि बऱ्यापैकी ही स्पर्धा जिंकली. ऐश्वर्या सारंगला हळूहळू सांगत असते, आपल्याला 5 दागिने मिळणार आहे कारण आपल्या कानामध्ये गाणं वाजणारच नाहीये. आता चुप्प बसा आणि तुमचं तोंड नीट करा. आता सारंगला आलेलं असतं टेन्शन. जानकी आणि ऋषिकेशने 4 दागिने शोधलेत, अगदी एक्झॅक्टली बरोबर. आता त्यांचा गेम संपलाय. जानकीने सगळे दागिने जागच्या जागी ठेवलेत आणि त्यांचे सगळे पॉइंट नोट डाऊन करण्यात आलेत. आता पुढची जोडी म्हणजे ऐश्वर्या आणि सारंग यांना बोलवण्यात येत आहे. नंबर 2 ची जोडी सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे. आता सारंग आणि ऐश्वर्याची एंट्री झाली आहे बरं का. आणि या दोघांचा गेम ना जास्ती इंटरेस्टिंग वाटलाय प्रेक्षकांना. पण तत्पूर्वी ओवी आणि सुमित्राबाईंचा सीन त्यांनी रंगवलाय. आता या सुमित्राबाईंनी ओवीसाठी पुरणपोळी आणलेली असते. पुरणपोळी बघून ओवी खूप खुश होते आणि म्हणते, अगं बाई आजी, तू माझ्यासाठी पुरणपोळी आणलीस. आता आजीबाई म्हणतात, अगं बाई तू पण आणलं ग. दोघींचं बोलणं फार छान आहे. ओवी खुश झालीये पुरणपोळी बघून आणि म्हणते कशी, अगं आजी तुझ्या कसं लक्षात राहतं ग सगळं, बाई माझ्या लक्षातच नाही राहत काही. सुमित्राबाई म्हणतात, तू मोठी झाल्यावर आजी होशील ना तेव्हा तुझ्या सगळं लक्षात येईल. तिला पुरणाच्या पोळीचा घास खाऊ घालतात आणि विचारतात, कशी झाली ग बाळा पुरणपोळी. ओवी म्हणते, मस्त झाली आजी पुरणपोळी. आता त्यांच्या डोळ्यात जरा पाणी येतं. त्या म्हणतात की अगं बाळा, आपल्या घरात 3घांनाच पुरणपोळी आवडते. एक तुला तुपासोबत खायला आवडते, दुसरं नानांना तर बाई नुसतं पुरण आवडतं, आणि तिसरं म्हणजे आपला ऋषिकेश ग. अगं तुझ्या बाबाला ना खरंच आज खूप इच्छा होती ग मला पुरणाची पोळी नेऊन द्यायची. मग ओवी म्हणते, अगं आजी चल ना मग, बाबा तर तिथे कॉम्पिटिशन मध्ये आहेत ना, आपण जाऊयात तिथे. अजूनही वेळ गेलेली नाहीये, मजा येईल आपल्याला बघायला. चल ना आजी चल ना. मग आता सुमित्राबाई म्हणतात, अगं नको ग बाई, तिथे नको जायला. सुमित्राबाई पुढे म्हणतात, नको ग ओवी, मला नको नेऊ बाई तिथे गेलं ना की मला जरा टेन्शनच येतं. आता ओवी म्हणते, त्याच्यात काय टेन्शन यायचंय आजी. आता बिचारे सुमित्राबाई प्रेक्षकांनो, आता यांचे सगळेचे सगळे लेकरं यांचेच आहेत ना, त्यामुळे त्या मनातल्या मनात म्हणतात, तुला काय सांगू बाई ओवी, सगळे लेकरं माझेच आहेत. कोण कोणाच्या मदतीने जिंकतंय, कोण हारतंय, कोण काय करतंय, हे सगळं बघून बघून माझा जीव जळतो ग. कोणाच्या प्रयत्नामुळे चाक मातीत अडकतंय, कोण कोणाच्या संगतीने जिंकतंय, हे सगळं कळतं ग बाळा मला. पण शेवटी पोरं माझीच जिंकणार. आनंद आणि दुःख शेवटी मलाच भोगावं लागणार आहे. त्यामुळे दुःखाने डोळे पुसू की आनंदाने हेच कळत नाही बाई. आता ते हे मनातल्या मनात बोलतात. तर पुढे बघा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या आणि सारंगचा खेळ रंगलाय. आता काय, ऐश्वर्या चिटिंगची महाक्वीन आहे. तिने ऑलरेडी सगळं काही गेम ओळखून घेतलेला आहे आणि त्या माणसाला तिने खाणाखुणा केलाय, जो तिला चिटिंग करायला मदत करतोय ना, या गेम मधलाच माणूस, त्याला तिने असं खुणवलंय. आता ऐश्वर्या पटापट सगळे शब्द ओळखते, पण सुरुवातीला ना ती जरा नाटक करते बरं का. म्हणजे तिला शब्द लक्षात आला नाहीये असं नुसतं भासवते. काय काय म्हणाला सारंग अशी मुद्दाम करते. मग सारंग जे बोलत असतो ना ते सगळं तिला ऐकू येतंय, कारण तिच्या कानामध्ये गाणं वाजतच नसतं.
निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या माणसाकडे झुमके. आता हे तिला इतकं स्पष्टपणे ऐकू येतं, एवढं लंबलचक वाक्य हिला गाणं चालू असताना कसं काय ऐकू येईल बरं. त्यामुळे तिथे बघणाऱ्या लोकांना तेव्हाच शंका येते की ही काहीतरी आगाऊपणा करतेय. ऐश्वर्याने सगळे दागिने पटापट आणलेत बरं का प्रेक्षकांनो. हा थरार टीव्हीवर बघायला नक्की 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 विसरू नका. तर पुढे बघा काय झालंय. सारंग नुसता उड्या मारत असतो बरं का ऐश्वर्या दागिने आणायला गेलेली असते तेव्हा. पण जानकीला तेव्हाच डाऊट येतो. जानकी म्हणते ऋषिकेश ही शब्द न शब्द कशी काय एवढी पटकन लक्षात घेते आणि ओळखतीये, सगळे दागिने बरोबर आणते ही. या दोघांमध्ये तर नवरा बायको सारखं कॉम्बिनेशन पण नाहीये, काहीतरी गडबड आहे ऋषिकेश. जानकीला तेव्हाच लक्षात येतं. आता सारंग पुढे सांगतो अंशुमन विचारे यांच्या खिशात पैंजण आहे. आता जानकीचा डाऊट पूर्ण 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 कन्फर्म झालाय. जानकी म्हणते ऋषिकेश बघा कशी शब्द न शब्द ओळखते ती. आता सारंगने पुढे जे काही सांगितलंय ते लगेच ऐश्वर्याने आणलेत. अंशुमन विचारे यांच्या खिशात पैंजण. आता ती अंशुमनकडे जाते तेव्हा अंशुमन म्हणतं ओ देतो देतो थांबा. बापरे काय कॉम्बिनेशन आहे यांचं. अंशुमन कॉमेंट्री करतात. पण आता जानकीला आईची लबाडी समोर आणायची. आता हा प्रोमो तर तुम्ही पाहिलंच असेल, पण प्रोमो नंतर जो थरार रंगलाय ना तो जास्त इंटरेस्टिंग आहे प्रेक्षकांनो. जानकी म्हणते ऋषिकेश आता खूप झाली हिची लबाडी, आता हिला एक्सपोज करायचं. आता दोघेही एकमेकांच्या डोळ्याने एकमेकांना खुणवतात. आता जानकी मुद्दाम उभी राहते. ती जेव्हा शेवटचा दागिना आणायला गेलेली असते ना ऐश्वर्या, तेव्हा जानकी जोरात ओरडते अरे चा सयाजी काका आले वाटतं. आता ऐश्वर्या सगळा खेळ सोडून लगेच म्हणते डॅडा आला. आणि आता जानकी म्हणते बघा बघा हिला ऐकू येतंय. ऐश्वर्या तुला ऐकू आलं ना, गाणं सुरू असताना हिला ऐकू आलंच कसं मी एवढ्या हळू बोलले तरी. नाही ही चिटिंग करतेय. आणि आता सगळेच प्रेक्षक भडकले तिथले. ऐश्वर्या चिटिंग करतेय हे जानकीने बरोबर पकडून दिलंय. आता सौमित्र अवंतिका सगळेच बघायला लागलेत आता या ऐश्वर्याकडे आणि सारंगकडे. तर आता हे सगळे जज समोर येत आहेत. काय भानगडे काय भानगडे. एकच गदारोळ माजलाय. आता जो चिटिंग करायला मदत करत होता ना सगळ्यात आधी त्याला घाम फुटलेला आहे. जानकी म्हणते हिला ऐकूच कसं काय आलं. एक्झॅक्टली ही चिटिंग करते. आता तिने हेडफोन घेतलाय हातात ऐश्वर्याचा आणि तो हेडफोन कानाला लावून बघते आणि म्हणते बघा हिच्या हेडफोन मध्ये म्युझिकच ऐकू येत नाही. हे नियमाच्या विरुद्ध नाहीये का. आता बघा तुम्ही चेक करा. आता ते सगळे जजेस समोर आलेत. अंशुमन कानाला लावून बघतात ते हेडफोन, जजेस लावून बघतात. सारंगचा पण हेडफोन काढण्यात येतोय आणि ऐकतात ते सगळेजण खरं काय खोटं काय. ऋषिकेश ओरडाआरडा करतो हिच्यावर ऍक्शन घ्या, ही चिटिंग करतीये, ही गेम सगळा फिरवतीये. मग आता लगेच ऐश्वर्या घाबरलीये बरं का. आता काय होईल. अंशुमन म्हणतात थांबा तुम्ही स्वतः निर्णय घेऊ नका, जजेस सगळा निर्णय घेतील. ऐश्वर्या आरडाओरडा करायला लागते माझ्या हेडफोन मध्ये आता एवढ्यातच तर गाणं बंद झालं. हे बघा मला माझी बाजू मांडू द्या. सारंग तिच्या होला हो करत असतो. ऐश्वर्या बरोबर बोलताय. जानकी म्हणते खोटारडी ऐश्वर्या बोलू नकोस मध्ये मध्ये, खोटं बोलतेस ना. सगळ्या स्पर्धकांना शब्द ओळखून ते दागिने आणायचे होते. तू बरोबर सगळे शब्द ओळखत होतीस ग. इथे सगळेजण ते बघत होते. सारंग भाऊजी जे वाक्य बोलत होते ते सगळं तुला बरोबर कळत होतं ग. जानकीने काय भारी एक्सपोज केलंय बघा हिला. सॉलिड. जजेस आता विचार करतायत सगळ्या गोष्टींचा. ऐश्वर्याचा अपमान झालाय. जानकी म्हणते ए ऐश्वर्या तू किती लबाड आहेस ना ते मला बरोबर माहितीये. ही चिटिंग करतेय, हिला डिस्क्वालिफाईड करा. आता ऐश्वर्याला तो जानकीचा राग, तिच्या भावना कंट्रोलमध्ये राहत नाहीत. ऐश्वर्या म्हणते ए माझ्यावर आरोप लावू नकोस, तू कोण आहेस खेळात माझ्यावर आळ घेणारी. आणि आता ऐश्वर्याने जानकीवर हात उगारलाय. जानकी तिचा हात तसाच धरते आणि म्हणते ए ऐश्वर्या हात नाही उगारायचा, नाही तर तुला सरळ करायला मला वेळ नाही लागणार, चल मागे हो ऐश्वर्या. मग ऐश्वर्या कांगावं करायला लागते. बघा या जानकीवर विश्वास ठेवू नका. अहो मॅडम ही दुष्ट बाई आहे हो, ही मुद्दाम करते हे सगळं आम्हाला डिस्क्वालिफाईड करायला. नाही म्हणजे आमचं म्युझिक अचानक बंद झालं, पण हा असा कसं तुम्ही इश्यू करू शकता या गोष्टीचा. नाही म्हणजे आमचा खेळ चालू होता तेव्हा म्युझिक चालू होतं ना, सारंग चालू होतं ना. अहो आता शेवटी ते बंद झालं. ऋषिकेश म्हणतो मग खोटारडे का नाही सांगितलंस जजेसला. ऋषिकेशने भारी सगळ्यांसमोर हिला ओरडलंय. मग जजेस म्हणतात हो बरोबर आहे ऋषिकेशचं. मग आता ऋषिकेश म्हणतो तू पण नाही सांगितलं आणि तुझ्या नवऱ्याने पण नाही सांगितलं, बेमानी केली आहे यांनी. चेक करा यांचे सगळे हेडफोन चेक करा आणि म्युझिक सिस्टीम चेक करा. ऋषिकेश आता तिथे नेतो जजेसला आणि ते सगळं चेक करायला लावतो. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हो इथे तर म्युझिक बंद करण्यात आलंय. त्यामुळे त्यांच्या लक्षात येतं की कोणीतरी यांना मदत करते. तेव्हाच कळतं प्रेक्षकांना या गोष्टी. ते जजेस हेडफोन लावून बघतात आणि म्युझिक सिस्टीम चेक करतात बरोबर आहे का खराब झालंय. आता ते म्युझिक लावल्यावर त्यांच्या कानात बरोबर म्युझिक ऐकू येतं. ऐश्वर्या आता चांगलीच पांढरी पिवळी पडली आहे. जानकी म्हणते बघा हिने चिटिंग केली आहे, हिला डिस्क्वालिफाईड करा. जानकी म्हणत असते हिला कोणीतरी सामील आहे इथलं, हिने चिटिंग केली आहे. आणि जेव्हा हिच्या कानात म्युझिक होतं तेव्हाच कसं काय हिच्या कानात हेडफोन होते तेव्हाच कसं काय म्युझिक बंद पडलं. हे बघा ही
चिटिंग करते जज साहेब. आता जानकी अशी बोलत असते तेव्हा ऐश्वर्या ओरडते तिच्यावर, ए काय लावलंय ग जानकी, तेच 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 काय बोलतेस ग, आमची जोडी चांगली खेळते म्हणून तुम्हाला भीती वाटते ना, म्हणून तुम्ही आम्हाला डिस्क्वालिफाईड करताय. जानकी म्हणते, ए ऐश्वर्या तू प्रयत्न करते आम्ही नाही. आता यांच्यात बाचाबाची चालू होऊन जाते तेव्हा अंशुमन त्यांना रोखतात आणि म्हणतात, अरे 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 शांत बसा, अहो जजेस आहेत नाही ते निर्णय घ्यायला, तुम्ही शांत व्हा. जजेस आता म्हणतात, थांबा थांबा भांडू नका जरा, आम्ही निर्णय देतो तुम्हाला 5 मिनिटात. आता सारंगने ऐश्वर्याचा हात धरलाय आणि तिला बाजूला नेऊन विचारलंय, ऐश्वर्या आता काय करायचो, आता आपण हारलो, आता आपल्याला गेम मधून काढणार, घर जाणार हो आपलं. ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्ही गप्प बसता का, तुम्हाला खेळता तरी येत नाही, खेळामध्ये मागे मागे असता, निगेटिव्ह बोलण्यामध्ये बरोबर पुढे पुढे राहता तुम्ही, चुप चुप बसा चुप. अरे देवा, ती नशीब कानाखाली आणत नाही सगळ्यांसमोर त्या सारंगच्या. आता सौमित्र म्हणतो, बघ कशी फसली ही ऐश्वर्या, तिला वाटलं चिटिंग करेल ती आणि या कानाचं त्या कानाला कळणार नाही. जानकी वहिनीने बरोबर तिची चोरी पकडली बघ अवंतिका, बघ आता कसा निकाल लागतो तिचा. अवंतिका म्हणते, सौमी जरा थांब, आपण लॉयर आहोत ना, निकाल लागायच्या आधी एक्साइटेड होऊ नकोस. अरे ती पकडली जाणार पण बघ ती काही ना काहीतरी करेल बघ, असं वाटतंय मला. मग आता अंशुमन म्हणतात, थांबा जरा, टेन्शन घेऊ नका, जजेस त्यांचा निर्णय देताय. तर आता बघा प्रेक्षकांनो, 5च मिनिटात जजेस निर्णय देणार असं ते सांगतायत. तर आता पुन्हा एकदा इकडे ओवी आणि सुमित्राबाईंचा सीन दाखवलाय. ओवी तिच्या आजीसोबत कुठला तरी गेम खेळतीये आणि म्हणते, आजी आता तू हारली ना तर तिसऱ्या वेळेला मी सांगेल ना तसं करावं लागेल, तू हारली बरं का 2दा आजी. आता सुमित्राबाई म्हणतात, बरं बाई ऐकते तुझं सगळं ऐकते. ओवी म्हणते, चल रेडी ना. आता ओवीने दप्तरातून काहीतरी काढायचा प्रयत्न केलाय, सुमित्राबाई ते बघत असतात. मग ओवी म्हणते, चिटिंग नको करू ग आजी. ओवी आता तिच्या बोटातनं काहीतरी अशी बाहेर काढते, म्हणजे ते नाही का 5 बोट असे मुठीत धरायचे आणि मधलं बोट ओळखायचं. सुमित्राबाई म्हणतात, अगो ओवी मी चष्मा लावला नाही बेटा, अगं तुझी छोटी छोटी बोट मला दिसत पण नाही. तर आता ओवीने ते मधलं बोट ओळखायला लावलं तेव्हा सुमित्राबाईने बरोबर ओळखलं आणि सुमित्राबाई म्हणतात, जिंकली आजी, चला झाला की नाही खेळ, आता खेळून झालं, पुरणपोळी खाऊन झाली, चला चला आता घरी जाऊ. ओवी म्हणते, अगं आजी किती घाई करतेस, आता सध्या कॉम्पिटिशन चालू आहे, मी घरी पोहोचेपर्यंत सगळं संपणार आहे, थांब ना जरा थोड्या वेळ, आपण खेळूयात ना काहीतरी खेळ. आता या सुमित्राबाई म्हणतात, बरं काय खेळूया आपण. तेवढ्यात त्यांना कोणाचा तरी फोन आलाय आणि फोनवर कोणीतरी विमलबाई बोलतायत. आता त्या विमलबाईचं बोलणं ऐकवलं नाहीये पण त्यांचं बोलणं ऐकून सुमित्राबाई जरा डिस्टर्ब झाल्यात, एवढंच काय ते दाखवलंय. आता त्या विचार करतात फोन ठेवल्यावर, बाई काय होऊन बसलंय हे. ओवी म्हणते की काय झालं ग आजी, काय झालं. ओवी आता जरा टेन्शन मध्ये आली आहे कारण सुमित्राबाई म्हणतात, ओवी आपल्याला निघायला हवं ग, काहीतरी गडबड झालीये. ओवी म्हणते, काय गडबड झाली आजी. मग सुमित्राबाई मनातल्या मनात म्हणतात, बाई ओवी कसं सांगू मी तुला, सारंग ऐश्वर्याची चोरी पकडली गेलीये. ए बाळा चल बरं, आता ना वेळ नको घालू, चल निघ, मला निघावं लागेल. आता सुमित्राबाई घरी जायला निघाल्यात. आता जजेसने बघा काय निर्णय दिलाय ऐश्वर्या आणि सारंगच्या बाबतीत. आता ते जजेस म्हणतात, हे बघा आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतलाय की हेडफोन मधला आवाज बंद झाला होता ऐश्वर्या सारंगच्या, हे क्लिअर झालंय. आता त्या दुसऱ्या जजेस म्हणतात की हे दोघे जण चिटिंग करताय हे कळलं आम्हाला आणि बटन कोणीतरी मुद्दाम बंद केलं होतं हेही समजलंय. मग ऐश्वर्या आणि सारंगने हे बंद केलं किंवा कोणी त्यांना मदत केली हे आम्हाला अजून क्लिअर झालेलं नाहीये. सारंग आता घाबरतो. जजेस पुढे म्हणतात की आम्ही असा निर्णय घेतलाय की श्री आणि सौ या स्पर्धेतून ऐश्वर्या आणि सारंग रणदिवेंना बाद करण्यात येत नाहीये. आता ऋषिकेश ऑब्जेक्शन घेऊन म्हणतो, अहो असं कसं, केवढी चिटिंग केली यांनी. सगळेच लोक आता आरडाओरडा करायला लागतात. मग आता सारंग थँक्यू म्हणतो, पण आता ते जजेस पुढे म्हणतात, पण आम्ही एक मोठा निर्णय घेतलाय, आम्ही शंका तर घेतलीच आहे यांच्यावर, आम्ही त्यांना संधी तर देतोय, पण यांनी जे गुण मिळवले ते आम्ही 6 नंबरच्या जोडीला देतोय कारण त्यांनीच यांची चोरी पकडून दिली. मग आता जानकीने तिचा गुण परत मिळवला प्रेक्षकांनो, जो ऐश्वर्याने बेमानी करून मिळवलेला असतो. त्यामुळे ऋषिकेश जानकी खुश झालेत. सगळेजण या दोघांसाठी टाळ्या वाजवतात. पण सारंगच्या डोळ्यात मात्र रक्त उतरलंय बरं का. हे सगळं झालंच कसं. आता या दोघांचे म्हणजे ऋषिकेश जानकीचे गुण 3 आणि ऐश्वर्या सारंगचे 2 असा या दोघांचा अटीतटीचा सामना रंगलाय. तर अशा पद्धतीने जानकीने बाजी मारलीच आणि ऐश्वर्याचा वचपा काढला. पण आता बघा जानकी तिला कशी तिथे मुद्दाम ऐकवते. ऐश्वर्या आता फक्त 2च गुण शिल्लक आहे, ते घालवू नको. माणसाला वाटतं ग बेमानी करून चिटिंग करून त्याच्या बाजूने सगळ्या गोष्टी वळतील, पण विजय हा सत्यातच होतो. ऐश्वर्या खेळा, खोटे खेळ खेळा, वाटतील तितके खोटे खेळ खेळा, गेम तर आम्हीच जिंकणार आहोत. ऐश्वर्याला डिवचलंय जानकीने. आता ऐश्वर्याने हे सगळं खापर सुमित्राबाईंवर फोडलंय बरं का प्रेक्षकांनो.
बघा पुढे काय घडलंय. आता स्पर्धा उद्यासाठी त्यांनी म्हणजे चालू केली आहे. आता आज ब्रेक आहे आणि स्पर्धा संपली असं ते जाहीर करतात. आता उद्या सकाळी मोठी स्पर्धा होणार आहे. आता ऐश्वर्या तड 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 तिथून निघून जाते. नेहमीप्रमाणे सारंग तिच्या मागे मागे जातो पळत पळत आणि जानकी आणि ऋषिकेश असे एकमेकांच्या हातात हात देत ही बाजी जिंकलो असा आनंद व्यक्त करतात. आता घरी गेल्यावर महा तमाशा घडलाय. नाना, सुमित्राबाई आणि आजीबाई तिघ जण बसलेत ऑलरेडी. तर आता सुमित्राबाईंनी सगळं सांगितलं ऐश्वर्या आणि सारंगने काय चिटिंग केली. त्या सांगतात की विमलबाईने मला फोन करून कळवलं म्हणून बरं झालं बाई, मला काळजी वाटते हो. आता ऐश्वर्या आणि सारंगला या खेळातून बाद केलं तर. आता नाना त्यांच्या मोडक्या तोडक्या भाषेत बोलत असतात की करू दे, त्यांना बाद करू दे. सुमित्राबाई म्हणतात अहो असं का बोलता तुम्ही, सारंगने काय सांगितलं ते विसरलात का. अहो स्पर्धेसाठी पैसे पाहिजे म्हणून घर गहाण ठेवलं ना त्याने. अहो हे जे स्पर्धा हरले दोघं जण तर आपल्याला घर सोडून जावं लागेल ना. नाना म्हणत असतात नाही होणार, असं काही नाही होणार. सुमित्राबाई म्हणत असतात मग सारंग काय खोटं बोलतोय का. आता प्रेक्षकांना थोडासा वेळ घेते तुमचा. ऍक्च्युली ना हे जे घर आहे यांचं ते सारंगच्या नावावर नाहीच आहे. ऐश्वर्याने खोटं मृत्यूपत्र बनवलंय हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे नाना फुल कॉन्फिडंट आहे की काही झालं तरी घराच्या बाहेर ते जाणार नाही. पण हे सगळं सत्य ना अगदी ते रस्त्यावर आल्यावर समोर आणतील ते, असा माझा अंदाज आहे. बघू पुढे काय होतं. ऐश्वर्या आता तनफन करत येते आणि खुशाल मोठ्याने खोटं बोलत म्हणते मला खोटं बोलायची सवय नाहीये. किती जोक मारते ऐश्वर्या. आता म्हणते कशी, अहो आई हे घर खरंच जाणार आहे आणि हे घर गेलं ना तर त्यात तुमचा हात असणार आहे. एवढं सगळं महाभारत झालं तरी तुम्ही परक्यांची बाजू घेता का. सारंग नेहमीप्रमाणे ऐश्वर्याचं होला हो देतोय. नाही तर काय आई, ऐश्वर्या बरोबर बोलताय. आता ती ऐश्वर्या म्हणते एवढं सगळं महाभारत होते तरी तुम्ही त्या ओवीला जाऊन भेटता, तुम्हाला काही वाटतं का. एक तर तिची आई आणि दुसरी ती ओवी, दोघी काय करतात सगळं कळतं ना तुम्हाला. तर आता या सुमित्राबाई ऐश्वर्याचं ऐकून घेतात सगळं आणि म्हणतात सगळं माहितीये मला, काही सांगू नको मला, तू तिथे काय केलं ना ते सगळं कळलंय मला. प्रेक्षकांनो ऐश्वर्याचं असं आहे चोर ते चोरणीवर शिरजोर. आपण इथे मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतोय बरं का. आता सुमित्राबाई असं बोलतात ना तेव्हा लगेच ऐश्वर्याला राग येतो. सुमित्राबाई म्हणतात शेवटी खोटं ना उघडं पडतंच बरं का ऐश्वर्या. मग ऐश्वर्या म्हणते हो का, म्हणजे मी चिटिंग केली असं म्हणायचं का तुम्हाला. वा वा वा, त्या परक्या लोकांना इतकं वाईट वागवलं त्यांनी तुम्हाला तरी तुम्ही त्यांच्याच बाजूने बोलता. बघा बघा सारंग तुमची आई कशी वागते. अहो ती जानकी तुमच्या मुलाला आणि मला खोटं ठरवते सगळ्यांसमोर. आमचा एक गुण घेते तरी सुद्धा तुम्हाला त्या लोकांचा पुळकाय. टाळ्या वाजवते ऐश्वर्या आणि म्हणते वा 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 व्हेरी गुड. आजीबाई फक्त हावभाव साथ देत आहेत त्यांचे. आता ऐश्वर्या म्हणते करा करा, त्यांचा जप करा, तुम्ही विजयाचा जप करा त्यांच्या. उद्या हे दोघं जर स्पर्धा जिंकले ना तर आपण दोघं रस्त्यावर येऊ. नाही आपण सगळेच रस्त्यावर येऊ आणि या सगळ्या गोष्टीला फक्त आणि फक्त तुम्हीच कारणीभूत असणार आहात. आता असं बोलल्यावरती आजीबाईंना राग येतो बरं का जरा या ऐश्वर्याचा. पण तरी सुद्धा आजीबाई सुद्धा ऐश्वर्याच्या इन्फ्लुएन्स खाली आहे. पण आता सुमित्राबाई या जानकीला फोन करून कळवतात. पण आता ते पुढच्या भागात दिसणार आहे आपल्याला. ऋषिकेश आणि जानकी घरी आल्या आल्या देवघराजवळ बसून देवाचे आभार मानत असतात. तेवढ्यात त्यांचा दरवाजा वाजतो. आता ही जानकी दरवाजा उघडायला जाते तर बघते तर काय, गावातली सगळी मंडळी आलेली असतात. यांच्या घरामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आणि अंगत पंगत करायसाठी प्रत्येकाने काही ना काही आणलंय बरं का प्रेक्षकांनो. खरं तर ही पद्धत खूप सुंदर आणि अप्रतिम वाटली ह मला. आता हे दिवस गेले म्हणजे पूर्वीच्या काळी बघा ना आपण आत्ते भाऊ, आत्ते बहिणी, मामे भाऊ, मामे बहिणी सगळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मिळून कसे मस्त गच्चीवर अंगत पंगत करायचो ना. कोणाकोणाच्या घरी हे सगळं व्हायचं मला कमेंट करून नक्की कळवा. आता ऋषिकेश जानकी म्हणतात अरे हे काय सगळं. मग गावकरी म्हणतात अहो दादासाहेब मान आहे तुमचा, आम्ही तुमचा विजय साजरा करायला इथे आलोय, काही ना काही घेऊन आलोय. मग ऋषिकेश म्हणतो अहो आम्ही तुमच्यासाठी जेवणाचा बेत ठेवणारच होतो. सगुणा म्हणते दादा स्पर्धा जिंकल्यावर 1 आठवडा ठेवू आपण जेवणाचा बेत, पण आत्तापुरतं आपण पिठलं भाकरी खाऊन आनंद साजरा करूया. आता सगळेजण ताटं बिटं आणायला गेलेत. जानकी म्हणते वा वा मस्त मजा, सगळेजण आपण एकत्र जेवणार आहे, पण कशाला त्रास घेतलात तुम्ही. मग आता ह्यांचं एक फॉर्मॅलिटी बोलणं दाखवलं. पण आता नानांना बघा सारंग उलटून बोल. सारंग म्हणतो अगं आई ऐश्वर्या बोलताय ते खरंय, हे घर खरंच गहाण ठेवलंय ग. आता नाना मोठ्याने हसायला लागतात आणि हातवारे करतात. सारंग म्हणतो नाना हसता काय तुम्ही, तुम्हाला कळत नाही का हे घर गहाण ठेवलंय, तुम्हाला काही समजतं का नाही. आता सुमित्राबाई चिडतात आणि म्हणतात ए सारंग तुला लाज वाटते का, वडिलांशी बोलतोय ना तू, चूक केली तर केली, आम्हाला न विचारता न सवरता सगळं घर गहाण ठेवलं आणि आता पुन्हा
स्वतःच्याच वडिलांशी असं बोलतोस? चल निघ इथून, निघ म्हणलं ना. सारंग आणि ऐश्वर्या तिथून तनतन करून निघून जातात. आता या आजीबाई अजून त्या सुमित्राबाईंना टेन्शन देतात आणि म्हणतात, सुमित्रा आता कसं होईल ग, आपलं घर जाईल का ग हातातून? मग आता या सुमित्राबाई म्हणतात, काय माहिती बाबा आता काय होईल आणि काय नाही, मला आता टेन्शन आलंय आणि कोणाच ठाऊक, आता ही सगळी भिस्त माझी देवावरच आहे. आता फक्त देवाच्याच हातात आहे. देवाला फक्त प्रार्थना करू शकते मी की देवा या संकटातून आम्हाला वाचव. आता नाना मनातल्या मनात म्हणत असतात, अगं सुमित्रा, या घराची सगळी भिस्त जानकीवर आहे ग, कसं तुला समजावून सांगू. तर असो, आता हा जो प्रसंग आहे हा खूपच बिचाऱ्यांना टेन्शन दिलंय प्रेक्षकांनो. आता पुढे काय सांगू, पण बघा तुम्ही, ते जे घर आहे ना सारंगच्या नावावर नसणारच आहे, ते ऋषिकेशच्या नावावर आहे. त्यामुळे सारंगला अधिकारच नाहीये घर गहाण ठेवायचा, असा आपला माझा एक अंदाज आहे. पण तुम्ही मला सांगा, जर माझं काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तर पुढे बघा काय घडलंय. सगळ्या गावकऱ्यांनी मस्त अंगत पंगत केली. ओवी म्हणते, बाबा तुम्ही असं काही जणू बोलतायत जसं काही लग्नाच्या पंक्तीतच आपण बसलोय. म्हणजे आता तो सहज म्हणतो ना ऋषिकेश, चला सुरुवात करा. मग सगुणा म्हणते, अगं ओवी, आपण असंच समजू की तुझ्या आई बाबाच्या लग्नाच्या पंक्तीत बसलोय. आता जानकी डोक्याला हात मारते आणि म्हणते, अगं सगुणा तुझं पण ना. मग आता सगुणा म्हणते, चला चला नावं घ्या बरं तुम्ही दोघे जण, आता एकमेकांना घास भरवा. आता सगळे गावकरी खूप आग्रह करतात या दोघांना. ऋषिकेश आणि जानकी खूप लाजत असतात, पण तरी सुद्धा गावकऱ्यांच्या आग्रहास्तव दोघेही एकमेकांना घास भरवतात आणि जानकी खूप सुंदर नाव सुद्धा घेते बरं का. आता सगुणा म्हणते, चला वहिनी पटकन नाव घ्या, घास भरवा. आता जानकी घास भरवते. आता ओवी पण इन्सिस्ट करते, ए आई भरव न ग घास. जानकी म्हणते, बरं बरं तुमचा आग्रह आहे तर खाऊ घालते. आता ती घास खाऊ घालते ऋषिकेशला आणि नाव सुद्धा घेते. म्हणजे ओवीचा जास्ती आग्रह असतो बरं का, आई उखाणा घे ना. ऋषिकेश जानकीला नवलच वाटतंय, काय आगाऊपणा करते कार्टी. ओवी म्हणते, ए आई घे न ग उखाणा. मग गावकऱ्यात म्हणजे सगळेच गावकरी म्हणतात, हो घ्या ना ताई उखाणा घ्या ना. सगुणा पण आग्रह करते, सगळेजण आग्रह करतात. मग जानकी म्हणते, बरं बरं घेते उखाणा घेते. तर जानकीने काहीसा असा उखाणा घेतलाय. 7 फेऱ्यांची सप्तपदी, खेळतीये संसाराचा खेळ, नियम आम्ही पाळतो चुकू नाही वेळ, अर्धी माझी मेहनत अर्धा जोश यांचा, जिंकलो तरी जगण्याची सुरू राहील स्पर्धा, घरही जुळेल मनही जुळेल अशीच राहो साथ तुमची, तुमच्या सगळ्यांचा मान ठेवून नाव घेते ऋषिकेशची जानकी. असं सुंदर आणि अप्रतिम नाव तिने घेतलंय. छानच नाव घेतलंय प्रेक्षकांनो, वा कौतुकच आहे. तर सगळेजण जानकीसाठी टाळ्या वाजवतात आणि हा भाग त्यांनी संपवलाय. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत, ऐश्वर्या फोनवर अशी काही प्लॅनिंग करते ज्यामुळे जानकी आणि ऋषिकेश दोघं स्पर्धेमध्ये उशिरा पोहोचतील आणि त्यांना बाद करण्यात येईल. तर झालंय तिच्या मनासारखंच. पण सुमित्राबाई जानकीला फोन करून म्हणतात की जानकी मला तुझ्याशी बोलायचंय. आता पुढे बघत राहा प्रेक्षकांनो, खूप इंटरेस्टिंग दाखवणार आहे. तर ऋषिकेश आणि जानकी स्पर्धेच्या ठिकाणी उशिराच पोहोचतात, त्यांना बाद करण्यात येतं. पण तरी सुद्धा जानकीने काहीतरी आयडियाची कल्पना लढवून स्पर्धेमध्ये पुन्हा सहभाग घेतलाय. आता तिने काय केलंय हे जाणण्यासाठी आपल्याला पुढचा भाग बघावा लागेल. आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून कळवा आणि नेहमीप्रमाणे प्लीज 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 ज्यांनी अजून चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या. धन्यवाद.